नाशिक रोडला किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत. 150 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पंचवार्षिक निवडणुकीच्या गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी नंतर नाशिक रोडला 6 प्रभागाच्या 23 जागांसाठी विविध राजकीय पक्षांसह अपक्ष असे सुमारे 150 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. महापालिका निवडणुकीची घोषणा होताच भाजप, शिवसेना, शिंदे, ठाकरे, मनसे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, वंचित आघाडी, MIM यांच्यासह इतर राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. अनेक ठिकाणी आघाड्यात बिघाड्या झाल्या तर अनेक अपक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 10 दिवसांच्या काळात सर्वच उमेदवारांनी प्रचार केले आणि प्रमुख राजकीय नेत्यांच्या सभा संपन्न झाल्या. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वचननामे प्रसिद्ध करण्यात आले. नाशिक रोड भागात एकूण 6 प्रभाग आहेत. यामध्ये 17 ते 19 या 3 प्रभागासाठी 78 तर 20 ते 22 या 3 प्रभागांसाठी 72 असे एकूण 150 उमेदवार निवडणूक रिंगणात असून निकालाच्या दिवशी शुक्रवारी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन अनेकांची दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 17 ते 19 या 3 प्रभागांची मतमोजणी सामनगाव रोडवरील पॉलिटेक्निकल कॉलेज येथे होणार आहे, तर 20 ते 22 या 3 प्रभागांची मतमोजणी दुर्गा उद्यान शेजारी असलेल्या मनपाच्या विभागीय कार्यालयात होणार आहे. गुरुवारी विविध मतदान केंद्रांवर मतदार आपले मतदानाचा हक्क बजावताना दिसून आले. अनेक वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणूक होत असल्याने मतदानासाठी मतदारांमध्ये उत्सुकता होती. मात्र टक्केवारी जास्त नसणार. काही ठिकाणी पैसे वाटप, हल्ला आणि आरोप प्रत्यारोपांचा गोंधळ खाली मतदान शांततेत पार पडले. गेल्या अनेक दिवसांच्या प्रचारानंतर आता थेट मतपेटीतूनच कोणाला विजय मिळणार आणि कोणाचा पराभव होणार हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. नाशिक महापालिकेच्या 31 प्रभागातील 122 जागांसाठी तब्बल 735 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्या भवितव्याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. नाशिक शहरातील 9 ठिकाणी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. नाशिक शहरातील 1563 मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदान केले. मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.